हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्याची स्पेशल भेळ. तर आता उन्हाळा लागलेला आहे, आंब्याचं सीझन आलेलं आहे आणि आंब्याचं सीझन आल्याने आज आपण थोडी वेगळी भेळ बनवणार आहोत. तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये अशी भेळ बनवू शकता. बाहेरची भेळ खाण्यापेक्षा, अनहायजेनिक भेळ खाण्यापेक्षा तुम्ही घरची ही भेळ तुम्ही ट्राय करा. सो इथे आता आपण घेतलेले आहेत 2 टमाटे. याला आपण आता छान पद्धतीने बारीक चिरून घेऊ आणि कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला भेळ आवडते की पाणीपुरी. मला आता भेळ आवडते. सो ना, तुम्ही बाहेरची भेळ खाण्यापेक्षा तुम्ही ही जर एकदा ट्राय केली तर तुम्ही म्हणसाल की नाही, बाहेरची सोडू, आपण घरीच बनवू. ही खूप छान लागते आणि ही उन्हाळ्याची स्पेशल भेळ आहे. म्हणजेच यामध्ये आपण इथे कैरी टाकलेली आहे आणि कैरीने एकदम चटपटा फ्लेवर येतो, त्यामुळे आपण इथे कैरी टाकलेली आहे. तर इथे चला आता आपण फटाफट जे आपले टमाटर आहे ते चिरून घेऊ आणि टमाटरला आपण बारीक चिरायचं आहे, कारण की जाड भेळमध्ये चांगलं नाही लागत. सो आपण मस्त बारीक बारीकच चिरायचं आहे. तर इथे ना 4 जणांकरता भेळ होती इथं. तर इथे जास्त मी इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. तर इथे ना मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. आता याला आपण बारीक चिरून घ्यायचं आहे. तर चला मग याला आता आपण बारीक चिरून घेऊ. कांद्याला बारीकच चिरायचं आहे, कारण की भेळमध्ये ना असे जाड कांदा किंवा टमाटर चांगलं नाही लागत, म्हणून आपण इथे जाडच चिरायचं आहे. तर इथे आता आपला कांदा चिरून झालेला आहे आणि आता येतं आपलं मेन इन्ग्रेडियंट्स, जे की आहे कैरी. कैरी तर मेन इन्ग्रेडियंट्स आहे ही उन्हाळ्याची स्पेशल भेळ. तुम्हाला कशी वाटते नक्कीच कॉमेंट करा. आणि चला तर मग आता आपण कैरीला बारीक चिरून घेऊ. कैरीलाही बारीकच चिरायचं आहे, त्याने आपल्याला चांगली टेस्ट लागेल. म्हणजे असं जाड भेळमध्ये तर चांगलं नाहीच लागत ना. तर आता यामध्ये आपण काकडी टाकणार आहोत. तर यालाही आपण चिरून घ्यायचं बारीक. काकडीनी ना भेळमध्ये चांगली टेस्ट लागते आणि खायलाही चांगली लागते काकडी. आणि काकडी हेल्दीही असते, तर तुम्ही याला हेल्दी भेळ पण म्हणू शकता. आणि जर तुम्हाला वाटत असेल उन्हाळ्यामध्ये की काय बनवा, तर तुम्ही ही उन्हाळ्याची स्पेशल भेळ तुम्ही बनवू शकता. उन्हाळ्यामध्ये तर खूप काही आंब्याचं बनवतात, तेही तुम्हाला नक्कीच भेटणार आहे त्याचा ही व्हिडिओ. आणि चला तर मग याला आपण आता बारीक चिरून घेऊ.
त्यानंतर वन मोर मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आपण इथे घेतलेला आहे, जे की आहे लिंबू. लिंबूनी भेळला चांगली टेस्ट येते. सो इथे घेतलेले एक मीडियम साईजचा जो बाऊल असतो तेवढे आपण इथे मुरमुरे घेतलेले आहेत. त्यामध्ये टाकायचे कांदा, टमाटर आणि आपले जे इन्ग्रेडियंट्स आहे सर्व ते एक एक करून टाकायचे आपण इथे. आता इथे आपण ही कढी टाकलेली आहे. त्यानंतर इथे आपण हे टाकलेले आहे काकडी आणि याला चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपण मिक्स करायच्या आधी आपण यावर मीठ टाकायचं आहे, लिंबू टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे, जी आपली लाल मिर्च पावडर असते ते आपण इथे टाकायची आहे. त्यानंतर चाट मसाला जो असतो, चाट मसाल्याने चांगली टेस्ट येते. सो इथे आपण चाट मसाला टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा. आणि ही उन्हाळ्याची स्पेशल भेळ कशी वाटली तेही कॉमेंट करा. सो इथे आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ. अँड थँक यू फॉर वॉचिंग. बाय.